महाराज देवाच्या प्राप्ती करता आपल्या जीवनातले काही कार्य गोड व्हावा त्याच्याकरता संतांच्या पायावर विश्वास पाहिजे. किती उपकार आहेत संतांचे, मात्र विश्वास असला पाहिजे. एका बाईला देव भेटले, सर्वसामान्य बाई होती. मला असं वाटतं आपण ज्या घरात राहतो ना, हार घालणाऱ्याला सांगायलो चांगली कमिटी मस्त छान. एकच दिवस बेजार होत जा, बस झालं. भगवंत तुमचं कल्याण करी. तुम्हाला एक सांगू का, किती बी दिवस एखाद्या देवापाशी बसून राहिलं आणि चुका केल्या तर देव आपल्याला पावत नसतो. हे संक्रांतीच्या उत्सवाकरता बाबासाठी तुम्ही तन्मन धनानं एक दिवस देत जा, बस झालं. पुन्हा 12 महिने नाही भेटले तरी चालतंय, त्याच्यातही तुम्हाला कृपा प्राप्त होईल. कारण शिवाजी राजे वाल्या नावाचा व्यक्ती नारदाच्या जवळ असा 10 घंटे नव्हता. मामा अर्धक्षण घडता संताची संगती टाके मामा. काही वेळापुरती नारदाची संगत वाल्याला झाली तर वाल्याचे महर्षी झाले. आपण थोडाच वेळ राहायचं, पण सात्विक मनानं राहायचं, तात्विक मनानं राहायचं. परवाला एक त्यांच्या सोबत राहणारा महाराजाचं इचकू लागला. अरे म्हणलं तू गंगा धुतल्यानं निघत नाहीस आणि तू काल परवा पौळ बाबाकडे गेल्यावर आम्हाला धुतूय. हराम खोरा, तुला कुत्र्यानं चाटलं तर निघायचा नाहीस तू. विठाला विठाला मला काय धुवाची ताकद आहे, पण दुसऱ्याचं इचकू लागला. मी म्हणलं नको इचकू, मरशीन. हा, कारण कोणाची चेष्टा करायची नाही. वैकुंठवाशी वारकरी संप्रदायातले आधार्यू बंकट स्वामी गुरुवर्य, संस्थेतले शिक्षक जुने आधार्यू, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, भागवत पाठ, रामायण पाठ. बंकट स्वामी म्हणजे महाराष्ट्रातले ज्ञानोबा आहे. रंगनाथ गुरुजी, बंकट स्वामी हे महाराष्ट्रातले ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. आणि संस्थेत विद्यार्थ्याला शिकवायचे, वाभाडे काढायची काय ताकद येऊ कोणात? योग्यता असती का आपल्यात? संस्थेत विद्यार्थ्याला शिकवायचे आणि एखाद्यानं जर एखादा पाठ कमी केला तर त्याला दटवायचे. संध्याकाळी काय करीत होते? पाठ संपला की विद्यार्थी जेवायचे आणि विद्यार्थ्याचं जेवण झालं की विद्यार्थी झोपायचे. आणि सगळे विद्यार्थी झोपल्याच्या नंतर वैकुंठवासी बंकट स्वामी सगळे विद्यार्थी झोपल्यावर त्या सभागृहात जाऊन त्या नमस्कार करायचे. अनावधानात तुम्हाला शिकवित असताना काही चुकला असेल तर माफ करा. का? त्यांना विचारलं तुम्ही नमस्कार का केला? याच्यातला या विद्यार्थ्यातला एखादा इतका मोठा साधू होऊ शकतोय, इतका मोठा साधू होऊ शकतोय की तो विश्वाचं कल्याण करू शकतोय. म्हणून नकळत आपल्याच्या अपराध नकोय. झोपीत असताना नमस्कार करत होते. महाराज मोठी लोक या तत्वाची असतात. जरा जरासं ज्ञान आलं म्हणजे दुसऱ्याचे कातडे काढतो. यम तुला इतका हानीन सुंबळ्या, इंच भर जागा ठोचा नाही तू लाल करायची. विठाला विठाला विठाला. परिस्थिती हल्ली काय झाली माहितीये का? लोकांना वाटतंय आमकं केल्यावर लोक मला मोठं म्हणतात. नसतेत म्हणित आणशीराम. मोठं होण्यासाठी विश्वाच्या मालकाकडनं ती एक प्राप्त झालेली चिप आपल्या मेमरी कार्डात असावी आणि ती मेमरी कार्डात उतरलेली चिप आपल्या हृदयात असावी तर आपल्याला जग मोठं म्हणत असते. लय अंग हलिल्यान लोक मानित आहेत का? ते तर अंग विक्षेप झाला. अंग हलिल्यान जर लोकांना मानलं असतं तर तमाशातले कमी नाचत आहेत का? होय प्रकाशराव, कसं शक्य आहे ते? काय नाही, येणं नसतं. महाराज लोकांनी आपल्याला मानावं याच्याकरता आपल्याकडे सुद्धा काहीतरी असलं पाहिजे. आणि ते कसं असलं पाहिजे माहितीये का? सद्गुरु कृपा पात्र असलं पाहिजे, प्रसादिक वाणी असली पाहिजे. बोलता तर कोणाला चांगलं येते, कोणालाही चांगलं येते, कोणालाही चांगलं येते. कोण कोण बाकीच्या क्षेत्रातली लोक तुम्हाला कुठे शिव्या देतात? काय प्रसादिक वाणी, आणि ते साधूच्या कृपेने होत असते. चला, देव भेटला त्या बाईला.
महाराज त्या बाईला 19व्या क्रमांकाची खुर्ची प्राप्त झाली. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. खुर्ची प्राप्त झाली. तिला कितीतरी साधूंची कृपा होती, उपकार होते तिच्यावर. ऐका पुढे. सगळी तत्ववेत्ते, ज्ञाती माणसं शिवाजीराजे एकत्रित जमा झाले आणि तिच्या भेटी करता गेले. ती बाई एकदम साधी होती हो. तुम्ही आम्ही ज्या घरात राहत होता अशा घरात राहत नव्हती राजे. ती जंगलात राहत होती मामा. जंगलात राहत होती. परवाला एक मी ओळी सांगितली, मला आठवत नाही. तिला कधी जर चेहरा पाहायचा योग आला, म्हणजे उल्हास आला, आपला चेहरा कसा दिसतोय, तर ती पाण्यात पाहत होती. स्थिरावलिया जळा, स्थिर झालेल्या पाण्यात चेहरा दिसतो माणसाचा. ती स्थिर झालेल्या पाण्यात आपला चेहरा पाहत होती. बघत नव्हते काही काही लोक चेहरे. वैकुंठवासी तुमच्या पाहण्यात आले असतील शिवाजीराजे. वैराग्याचं टोक सिद्ध बेटावर जयराम बाबा भोसले. मारुतीराय पाहाची ताकद आपल्यात नव्हती, पण प्रत्यक्ष मारुतीराय जर कोण असतील तो गुरुवर्य सद्गुरु जयराम बाबा भोसले. 7वीत गेल्यापासून मरेपर्यंत आरसाच पाहिला नाही. आपलं सौंदर्य ज्यानं स्वतः आरशात पाहिलं नाही. काय साधू तो महाराज. तुम्ही जवळून पाहिला असेल. हिम्मत होती रस्त्याने चालताना त्याच्या बाजून चालायची कोणाची? ही आधारयुक्त भीती, ही वागण्याची ताकद असती, वागण्याची. हे उष्ण आणलेला देखावा असतो का? हे काय नसते. तुम्ही कधी बी लक्षात घ्या. अर्धा तोळा दागिने स्वतःचे पदराच्या आतून, आणि बेंटेकचे हानले चोट्यानं तरी काय चाललंय. ते बेजार ना, आपण काय बेजार नाही. बाळू देवा, ते थोडं का असं पण सात्विकता असली पाहिजे. ती फार आगळी वेगळी असते, त्याची भीती असते. ही सगळी लोक एकत्रित जमली. श्रुती जमली. श्रुती कोण? वेदाची कीळ आहे. श्रुती मातेनं तिला प्रश्न केला, बाई देव भेटले तुला? हो. काय केलंस तू? तिचा एकच टप्पू होता, मी रामकृष्ण नामाचं भजन केलं. मी रामनामाचं भजन केलं. त्यावेळेला राम अवतार होता. मी रामनामाचं भजन केलं. भजनाची ताकद फार मोठी आहे. आणि मला असं वाटतंय, विटेवरच्या मालकांनी बाबांना आपल्या प्रांतात याच्याकरता पाठवून दिलं. कोणाला श्लोक पाठ होत नसेल, कोणाला ओळी पाठ होत नसेल, कोणाला अभंग पाठ होत नसतील, कोणाला ग्रंथाचा अभ्यास होत नसेल, त्याला सोपं साधन सांगण्यासाठी बाबांना पाठवलंय. रामकृष्ण मंत्रासारखा मंत्र दुसरा जगात कुठलाच नाही. नित्य राम नाम गरजे वाणी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, सवेयम पायवंदी. थापानी जा कधी मध्ये मग कळत असत आम्हाला. नित्य राम नाम गरजे वाणी, तीर्थे येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी, सवे यम पायवंदी. महाराज यम सुद्धा भजन करणाऱ्याच्या पाया पडतोय. तिने सांगितलं मी फक्त भजन केलंय. श्रुती ऐकायला तयार नव्हती. श्रुतीनं सांगितलं, बाई तू भजन केलंस हे मान्य आहे, पण भजन मुखाला येण्यासाठी सुद्धा कृपा लागते. अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री. अनंत, एक दोनच नाही. अनंत या शब्दाचा अर्थ संख्या नाही. कितीतरी जन्माचं पुण्य एकवटलं त्यावेळेला मुखाला भजन येत असते. तुम्हाला एक लक्षात घ्या, ताप खाऊ देत नाही, पाप भजनात येऊ देत नाही. ताप आलेल्या माणसाला टकले अण्णा जीभ कडू होती. हे लखन, ताप आलेल्या माणसाची जीभ कडू होत असती. शिरा पण कडवट लागतो. ताप खाऊ देत नाही आणि पाप परमार्थात येऊ देत नाही. इतकं पाप हरामखोर आहे. आणि मग भजन करण्यासाठी पुण्य लागतंय, आणि पुण्य होण्यासाठी पाप जळावं लागतंय. आणि पाप आपल्या चुलीत जळत का?
आपल्या चुली तर इतक्या गार पडल्यात आणि गार पडून त्याच्यात नदी घुसली आणि का आपल्या चुली पेटत्या. आपल्या चुली म्हणजे संसारातल्या चुली. दाखवा बर कोणाच्या संसाराला छिद्र नाही असा संसार आहे का? ग्रह छिद्र म्हणते त्याला शास्त्राच्या भाषेत. संसारात छिद्र नाही असा माणूसच नाही. पंढरपुरातल्या मालकाच्या संसाराला छिद्र पडलं तर तुम्ही आम्ही कोण्या बेश्रमाची पाला आहेत. विठाला आपल्या चुलीत पाप जळत नाही. पाप जळण्यासाठी संतांच्या जवळ जावं लागते. म्हणून वेळ काढून या लोकांकडे जायचं. वेळ काढून या लोकांकडे जायचं. वेळ काढून आपण जशी वेळ काढून पाहुण्या रावण्यांकडे जातो ना तर तिथं जाऊन काय ऐकतो. आपला लय मोठा पैशावाला पाहुणा आहे पण तिथं गेल्यावर सगळं खाला प्याला गावरान तुपातले पंक्ती होत्यात आणि पुन्हा आराम करायला गाद्या तक्के वगैरे एसी फेसी पंखे इकून तिकून पुन्हा जेवण झाल्यावर फळं कापलेले काजू बदाम पिस्ता चट उकांड्या इतकं तिथं. पण बोलता बोलता सांगतो महाराज काय सांगायचं पोरग बुटा हरपूनच घरी येते. म्हणजे उजडूस तर त्याचे काजू खाऊन झोप मातीत गेली. त्याचं पोट्ट बुट हरपून घरी येतंय आणि कायच घरी राहावं. आपल्याला वाटतंय बूट घेऊन जर आलं ना आपल्याला हाणलं संध्याकाळी तर त्याच्यामुळं झोपही मातीत गेली आपली. मग काय आपल्या बाजाऱ्या लोकांकडे आपण जातो ना काय आपलं तिथं दुःख जातंय का? उलट त्याचं दुःख आपल्या पदरात येऊन आपले कपडे भरत आहेत. दुःख जाळायची ताकद फक्त इथे. सुखवशे बहुपायी हा हे चिठ बहुपायी संतांच्या या संतांच्या पायावर सुख वसलेलं आहे. आणि सुख यांच्याकडे इतकं आहे की त्या सुखाचा प्रभाव इतका मोठा आहे की आपल्या पापाला ते जाळून टाकते. म्हणून यांच्याकडे आपण जायचंय. त्यांना नाही आपल्याकडे बोलायचं, आपणच त्यांच्याकडे जायचं. काही म्हणले महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे आमच्या पायानं आम्ही 2 गावचं रोज खालो तर तू काय तुम्ही उचल बांगडी होईन तू मुकाटे बस. अशा लोकांकडे जात जा. साधू घरी यावा असं काही विषय नाही. आपण साधूकडे जायचंय. रावण इतका रगील होता पण रावण एका गोष्टीत लय हुशार होता. रावणाकडे 2 लोक कधीच जात नव्हते, विद्वान आणि साधू. पण रावण विद्वानाकडे वेळ काढून जात होता आणि साधूकडे वेळ काढून जात होता. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला रावण मारायला नाकात दम आलता. रावणावर 2 ताकदी होत्या. एक विद्वानाची पकड होती आणि संतांचाही रावणाला आशीर्वाद होता. विठाला विठाला विठाला. सगळ्यांनी विचारलं बाई तू काय केलंस? काय म्हणे मी रामनामाचं भजन केलं. श्रुती हुशार होती. सांगतो मी सांगतो माझं ध्यानात येते. लय दिवसपासून ध्यानात येते. पण बरं झालं तुम्हाला वाटलं आता विसरला असेल. विठाला विठाला होता असं कधी कधी. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला याला म्हणायचं. तालुका मोठा होत जावा त्याबद्दल काय नाही पण कलेक्टर आरबळतो ना मग त्याला कळत नाही मी कुठं कुठची टाकाव. विठाला विठाला चांगलंय बाबा. तुम्हाला शबरी माहिती तितकं तरी बरं आहे. बऱ्याच म्हाताऱ्याला बिड्याच माहिती आहे. तुम्हाला शबरी माहिती तितकं तरी चांगलं आहे. वा शबरी होती ती. खूप लोक बोलत होते पण तिनं नामाच्या व्यतिरिक्त काही बोलायचा पगडा बंद केला. श्रुती नावाची व्यक्ती आली आणि श्रुतीने विचारलं शबरी माती एक विचारू का? माय तू खरं सांगतीस का ग? नामाच्या कृपेने तुझं काय मागचं जन्मातलं काय असेल हे पाप संपलं असेल त्याबद्दल विषय नाही ग. पण चांगल्या चांगल्याला देव भेटत नाही ग. तुला इतका वेळ कसा बोलत बसला?
पैठणच्या मालकांनी उत्तर दिलं. त्वा चित्रकुटीहून येऊन मार्गी उद्धरिले बहुत मुनी, तै शरभंगू येता विमानी, त्याशी प्रार्थोनी पुशिले. हे वाक्य नीट लक्षात घ्या. माझ्या एका मित्रानं गाडी घेतली, शिवाजीराजे कीर्तन करते जरा जरा, तर त्यानं गाडी घेतली. आता मला काय माहित नाही त्यानं गाडी घेतली नाही. आमचं डग शक्यतो 22 तास बंद राहते, 2 तास उघडं राहते. आपली कॅपॅसिटी तितकी ऐकायची म्हणून उघडं ठेवतो 2 घंटे, जास्त नाही. मग त्यानं इतकी गाडी दामटिली, दामटून आमच्या गाडीच्या पुढं घातली ना आडी उभी केली. तर पलीकून हिवराची भांदी लागली आणि त्याचा ते आरसा तुटला. ते गाडीला साईड ग्लास असतो ना मामा, ती गेला तुटून. ते 22 का 23 हजाराचा. आणि 5व्याच दिवशी आरसा तुटला. म्हणलं आता नाही इन्शुरन्स मध्ये. म्हणलं इतक्या लवकर असते का रे? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बायकोला अटॅक येणं अवघडच काम झालं. तू होतं पिवळं मोड नाही. आणि कोण तुला सांगितलं होतं इतकं दाम? तुमचा फोन बंद होता. आणि म्हणलं मग उद्या किद्या लावायचाच ना? नाही मी गाडी घेतली ना. अरे येडपटीस काय रे म्हणलं, नालाय का? अरे आपण टपराच्या गाडीत बसलो, त्याच्या मागचे महाराज विमानात बसले. शरभंगू येता विमानी, त्याशी प्रार्थोनी पुशिले. शरभंगू नावाचे महाराज विमानात बसून आलते. हात केल्याबरोबर विमान खाली आलं. शबरीनं हात केलता. ताकद कशाची रे आघाव? भजनाची ताकद होती बापू. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे. काही तो भजनाल किंमत आहे. ब्रह्महत्या राशी पातके वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. श्रुती पुसत होती याच्या आगळं वेगळं काहीतरी पुण्य. शरभंगू येता विमानी, त्याशी प्रार्थोनी पुशिले. हात केल्याबरोबर विमान खाली. आणि शरभंगू नावाच्या साधूच्या पायावर लोटांगण घातलं. अण्णा लोटांगण घातलं. कोणी? लाहोर चित्र शशे धरणाऱ्याच्या पोरीनं. त्याशी प्रार्थोनी पुशिले. सांगा कल्याण होईल का? काय काळजी करू नको. पुण्याचा इतका धूर, धुपनाचा नाही, लाकडायचा नाही, गौऱ्याचा नाही, पुण्याचा सुगंध निघलाय. आणि तुला देव एके दिवशी भेटेल. त्याच्या पुढच्या वया फार गोड आहेत. आणि त्या दिवसपासून साधूच्या पायावर विश्वास ठेवला आणि जगाचा बाप भेटला. काय साधूच्या शब्दात ताकद आहे महाराज. एकदा पाय धरले, एकदा मतंगाचे पाय धरले, शरभंगूचे पाय धरले. कोण शरभंगू? शरभंगूच्या पायावर डोकं टेकल्याच्या नंतर नालायकाला पण उलटी होत होती. नालायकाला. कारण शरभंगूच्या पायातून आळ्या वाहत होत्या. आळ्या, किडे, बारीक बारीक कुर्मी. इतकं सळलेलं अंग होतं, सडून कुजून गेलेलं अंग. पण त्या पायावर डोकं ठेवण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आलते. त्या पायावर ती पवित्र असतील कल्पना करा. शरभंगूंनी स्वतःच्या योगाच्या बळावर त्वचा बाजूला काढली होती, तो भाग वेगळा. पण पाय इतके पवित्र, तितके पवित्र पाय शबरीला सापडे. विश्वाचा बाप सापडा. काय सांगू आता काय सांगू आता, काय सांगू आता. संतांच्या कृपेने विश्वातली कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होती महाराज. एवढी
होते संतांकडे. संतांच्या बाबतीत जर विचार केला तर देवालाही आयुष्य प्रदान करायची ताकद संतात होती. परवाला 12 जानेवारी झाली. स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा जन्मदिवस. तो दिवस फार पवित्र. या भारत देशाचं नाव या पवित्र भारत देशाच्या बाहेर जर कोणी चमकवलं तर असा एक हिरा जन्माला. गुरुवर्य सद्गुरु स्वामी विवेकानंद. तोच दिवस. आणि कालच्या 12 जानेवारीला स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेबांचा जन्म झाला. त्या मातेनं या देशाला 5व्या क्रमांकाचा राजा दिला. राजे फक्त 5च आणि एक 6वा राजा आहे. तो दशरथ राजाच्या काळात आजोबांच्या काळातला. त्या राजाचं नाव आहे मधुकरबुवा चक्रवेन नावाचा राजा. पण तो राजा ह्या 5ही लोकांच्या पलीकडचा राजा. तो चक्रवेन. त्याच्यानंतर फक्त 5च राजे झाले. मग राजे खूप असतील मजा मारणारे, पण जनतेवर आई लेकरावर जितकं प्रेम करते असे प्रेम करणारी फक्त 5च राजे झाले. फक्त 5च. आणि त्याच्यापैकी एक राजा स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांनी दिला. उपकार सांगतो एक छोटेसे. 5-7 मिनिटं वेळ आहे. लोक जेवायचे तर 5-7 मिनिटात पूर्णविराम करतो. कमी करावा तर लोक म्हणतील इथं नारळ नसल्यामुळं थोडंच बोललं. लोक मोठे आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतील आणि गण लावणारे नाही पुन्हा डसतील. अशा भानगडी असते ना त्याच्यामुळं ते कसं चालावं त्याचा मेळ लागत नाही ना. त्याच्यामुळं आपलं वेळ आहे. एक दिवस साजा उजाडा. त्या दिवशी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज देहूतल्या मालकांचं कीर्तन ऐकण्यासाठी चालले. काही वारकरी संप्रदायातले लोक किती शिवाजीराजे दर्जेदार होते ऐका. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनात मृदंग वाजिणारे मृदंगाचार्य सोनबा ठाकूर त्यांचं नाव होतं. सोनबा ठाकूर. मला वाटतं ते तंबाखू खात नसतील, ते गुटखाही खात नसतील, बिडी सिगरेट तर ओढीतच नसतील. असे होते ते. अंगाव काही घेऊ नका बरं का. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुम्ही पुन्हा म्हणताला आमच्या बॉम्ब टाकले का नाही. मी काय रिकामा नाही तुम्हाला कपडे शिवायला. माझ्या गोळ्या थोड्या संपल्यात. हा लोकांना आवडलं असं कीर्तन कधीच करणार नाही. देवाला आवडावं असं कीर्तन करायचं. तुम्हाला चोंबाळायची मला काय गरज नाही. मग हाऊत भरलेला आहे. तरी एक जण मला म्हणला हाऊत भरला म्हणजे तुझ्या जो पैसे आहेतच किती. तू ह्या पाया पडायची गरज नाही इतके आहेत. हाऊत भरलाय म्हणजे काय 100-200 कोटी थोडे असतील आहे का नाही. नालायकाच्या पाया पडायची गरज नाही इतके आहेत. एक जण म्हणला महाराज मग नावच नाही घेतलं. मी तू नाव कसं. तू बायको घेत नाही सक्रातीत दिची. तू इतका नालायक आहेस आणि तू नाव घेऊन मी नरकाला जाऊ का. काही काही असे बहादर झाले त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणजे कीर्तन पडलं राव. आराम खोरा तू यामुळं कीर्तन पडत असतं का. नालाय का सुंबळ्या कुठला विढाला विढाला विढाला. सोनबा ठाकूर मावळात तुकोबारायची कीर्तन कुठं आहेत हा संदेश छत्रपतींकडे गडावर पाठवायचे. आणि आज छत्रपती कीर्तनाला येणार आहेत असाही संदेश तुकोबारायला द्यायचे. म्हणजे तुकोबाराय त्या दिवशी पायकीचा अभंग घेत होते. राजानं जनतेची सेवा कशी करावी हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यातल्या पायकीच्या अभंगात वर्णन आहे. अधिकार आहे, वैभव आहे. पायकी कशाला म्हणतात.
आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येणार आहेत असं कळालं की त्या दिवशी तुकोबारायांनी पायकीचा अभंग घ्यायचा. कारण जनतेची सेवा करणारा राजा आहे, मजा मारणारा राजा नाही, जनतेची सेवा करणारा आहे. आणि म्हणून या राजाला उपयोग होईल असं तसं तर ती लोक उपयोगाचंच बोलत होती, ते आमच्यासारखी थोडीच गाणी म्हणत होती. आता काय नाही, यजमानाला आवडलं असं कीर्तन पाहिजे. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा, वा वा, त्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हा झकास विषय असतो का काय? आणि लक्षात घ्या, ही पैशावाली काय नाचितील काही सांगताच येत नाही. कारण यांच्याकडे पैसे बी तसेच आलेले असतात ना हरामखोराकडे. विठाला 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 आणि त्या नालायकायचं ऐकून जर कीर्तनकार नाचत असेल तर याचंही 10 पिढ्याचं पाप उतवालं समजायचं. विठाला विठाला परवाला एक जण म्हणला मो नावच नाही घेतलं तुम्ही. म्हणलं तू काय नाव घ्यायचं? काय नाही म्हणले, मी असं असं दिलंय. अरे म्हणलं एका बाईनं 9 एकर जमीन दिली तर तिचं पत्रिकाव नाव नाही आणि तो ईद भर दिलंस तर तू नाव घ्यायला आम्ही रिकामे आहेत का? काय माणसं भुकेजली बापा बाबा बाबा, काय भुकेजली. तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं यायचाच होत. आणि ते गिरगाव करायला भेटतेत म्हणजे आमचंही पापच उतवालं समजायचं ना. विठाला विठाला विठाला. पण एक दिवस असा आला, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सोनबा ठाकूरांचा संपर्क झाला नाही. आणि अचानक अर्ध्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात बसते. तुम्हाला तुकोबारायच्या कीर्तन परंपरेचा फोटो पाहायचा असेल तर बघा, सात्विक ठिकाणचा काढलेला. टाळकरी 14च बरं, 15 नाही, टाळकरी 14. आणि श्रोते मोजके आहेत तिथे दिसतात, मोजके श्रोते. त्याच्यापैकी श्रोत्याच्या यादीत हिरव्या रंगाची कपडे घातलेला एक फकीर होता. त्या फकीराचं नाव आहे अनगडशा नावाचा फकीर. आणि मंबाजीबा गोसावी नावाचा एक व्यक्ती बसलेला आहे. आणि या दोघांच्या बाजूला मांडीखाली तलवार घेऊन बसलेली व्यक्ती ते रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तुकोबारायच्या कीर्तनात बसले, अचानक आले बसले. पण महाराज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाकडे धाव घेतात असं एका 6 पातशाहीपैकी एका पातशाहीच्या सरदाराला कळालं. 6 पातशाही होत्या बरं का, मुघलशाही 6 होत्या, 6. त्याच्यापैकी एका पातशाहीच्या सरदाराला कळालं की आज छत्रपती शिवाजी भोसले अमक्या अमक्या गावात तुकोबारायांचं कीर्तन आहे आणि तिथं ऐकायला गेलेत. आपण घाला घालू. 500, 700, 1000, 1500, 2000 काय सैन्य असेल राजेहो. असा माणूसच नव्हता त्याच्या हातात उघडी तलवार नव्हती, म्यान नव्हती बुवा, उघडी तलवार, नंगी तलवार म्हणायची त्याला, उघडी तलवार. चल 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 अंधारात सुद्धा चमकत होत्या. आकाशातल्या चांदण्याचा प्रकाश त्या तलवारीवर आदळायचा आणि छन्नीशी तलवार चमकायची. इतक्या अशा लळलळीत तलवारी होत्या, 1000-2000 तलवारी. मंदिराकडे स्वारी निघली. तुकोबारायचं कीर्तन चालू. काय कीर्तन असेल एक सांगू का तुम्हाला? तुकोबारायची वाणी ऐकणारे किती पुण्यवान असतील ते मला नाही सांगता यायचं. पण तुकोबारायने ज्या ठिकाणी कीर्तन केली ती जागा सुद्धा किती पुण्यवान असेल इतकं मात्र सांगेल. ज्या वास्तूत केले त्या भिंतीचे दगड सुद्धा किती पुण्यवान असतील. ते दगड सुद्धा पुण्यवान की त्यांना तुकोबारायची वाणी ऐकायला भेटली. तुकोबाराय होते महाराज. पुराण आणि शास्त्र वेद प्रणालीत अभंग फक्त तुकोबारायचा. हो, तुकयाची अभंगवाणी. हो, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा ठराविक व्याध. तुकोबारायचा अभंग म्हणजे 5वा वेद. हो, नुसता 5वा वेद नाही, उलटा नुसता वेद पाठ करणाऱ्यानं सांगितलं, वेरांनी वाहवा हार माथा तो आम्हाशीच ठावा. काय ताकद महाराज.
तुकोबारायचा एक अभंगातलं एक अक्षर एका तराजूत टाकलं तर हजारो ब्रह्मदेव फलकटेत पाचोळ्यासारखे येतो. तो किता तुलनेशी. इतकी व्याप्ती महाराज, एवढी व्याप्ती, एवढी व्याप्ती. आणि तो सरदार 1000-1500 तलवारी घेऊन त्या मंदिराकडे निघालेला आहे. महाराज काय कळत नाही तुकोबारायला. शिवजी कासाराचं पोरग मृत्यू पावलं. लहानसं होतं. पोराला ताप आला, पोरग गेलं. ते शेजारणीनं शिवजी कासाराच्या पत्नीला बहिकवलं. मालक येडे झालेत, कळत नाही तुझ्या नवऱ्याला, डोकं नाही, उठलं की सुटलं त्या तुकारामांचं कीर्तन, त्या तुकारामांचं कीर्तन. काही कळतं का नाही, संसाराकडे लक्ष आहे का नाही त्याचं. आधीच तर तिचं पोरग गेलं. ह्या शेजारणीनं पेट्रोल टाकलं. त्या बाईनं तसंच पोरग खांद्यावर घेतलं आणि कीर्तनात नेऊन टेकलंय. महाराज ते कीर्तन काय गायल्या गुंग्याचं थोडं चालू होतं. कीर्तनच होतं महाराज. काही लोकांची कीर्तन म्हणजे सामान्य आहेत का. आपल्या मराठवाड्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये ठाकूरबुवाचं कीर्तन चालू होतं. आणि हे कीर्तन चालू असताना त्या कीर्तनामध्ये धीरजगिरी नावाचे संन्याशी बसले होते. धीरजगिरी नावाचे संन्याशी. आणि कीर्तन ऐका वाटू लागलं धीरजगिरीला. आणि कीर्तन संपायची वेळ आली. कीर्तन संपायची वेळ होती. शिवाजीराजे सूर्य मावळला की जय विठ्ठल करायचं. 5ला कीर्तन सुरू व्हायचं. पण धीरजगिरीनं पाठीमागं बघितलं, 15 मिनिटात सूर्य मावळतोय. नुसता मांडी खालचा चिमटा वाजिला आणि सूर्याला सांगितलं बस गपचीप. 1 तास 14 मिनिटं सूर्य जाग्यावच. पण कीर्तन कोणाचं होतं भाऊ. ज्या वारकऱ्यातला बसायला जे घोडं होतं का, जे घोडं एकादशी धरीत होतं, जे घोडं एकादशी धरीत होतं, हा वारकरी घोड्यावर बसल्यापासून नुसतं त्या वारकऱ्याचा स्पर्श घोड्याला झाल्याबरोबर घोडं वारकरी झालं. आणि पंचांगकर्त्याचा वाद मिटीला घोड्यानं. इतकं ज्याच्या दारातलं घोडं पवित्र, तो वारकरी किती पवित्र. मराठवाडा म्हणजे वारकरी संप्रदायाचं संशोधन केंद्र. पण आपल्याकडे काय झालंय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आपल्याला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. त्यांनी ते सांगितलं, गेला घेऊन बस तू ते तुने वाजित. हो त्यानं ते सांगितलं. हे फुटक्या कानाचे लोक आपल्या भागातले. फार मोठा भाग पवित्र. राजे हो, महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. महाराष्ट्रात फक्त 3 शास्त्री. पहिले, आताचे सांगत नाही. आपली तितकी लायकी सुद्धा नाही. कारण एवढ्यांचा अभ्यास करायला आपल्याला वेळ सुद्धा नाही. आणि मला असं वाटतं तेवढं मेमरी कार्ड पण आपलं नाही. पण महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. त्याच्यातले एक शास्त्री मराठवाड्यातले येतं, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. पुरेपूर मार्कानं टेलर पास झालेले काशी विद्यापीठात. काय भाग आहे आपला. प्रल्हाद शास्त्री दैठणकर. सामान्य आहे का ती ताकद. आज 3 शास्त्रीपैकी एका शास्त्रीचा फोटो विद्यापीठात आहे. तुकाराम महाराज महामुनी. पुन्हा कोणाचा नाही. नाशिक जुन्नर भागातले. आणि 3रे शास्त्री काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार. काय लोक होऊन गेली. किती मोठी माणसं असतात ती, किती मोठी माणसं. या लोकांची कीर्तन. तुकाराम महाराज महामुनींचा फोटो विद्यापीठात आहे. महाराष्ट्राचं नाव जर विद्यापीठात कोणी झळकिलं असेल तर तुकाराम महाराज महामुनींनी झळकिलं. चला, महाराज धीरजगिरीला कीर्तन ऐका वाटत होतं म्हणून 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबलाय. कीर्तन कसं असेल ते. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरी रू. मग तुकोबारायचं कीर्तन कसं असेल. आणि ते कीर्तन ऐकण्यासाठी श्रोते मग्न झाले. तुम्हाला सांगतो 10-15 लोक जर मधात गेले असते तर औषधाला भक्त बाहेर येत नव्हता. इतके मग्न होते, इतके मग्न होते. कारण तुकोबारायच्या कीर्तनामध्ये छत्रपती सुद्धा तलवारीला हात लावला नसता. कारण छत्रपतींच्या तलवारीपेक्षा
कितीतरी कोटीपटीनं धार तुकोबारायच्या वाणीला होती. ती तलवार काय करणार आहे? कारण तुकोबारायची वाणी साधी होती का? छत्रपती ज्या वेळेला नजराना घेऊन गेलते त्यावेळेला तुकोबारायांचं वाक्य, राजे तुम्ही तळहाता इतक्या मातीचे राजे असताल, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. आम्ही वैभवाचे धानी, आम्ही वैभवाचे धानी, आम्ही वैभवाचे धानी, आम्ही वैभवाचे धानी, आती त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धानी, 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 वैभवाचे धानी, वैभवाचे धानी. 5 मिनिटात पूर्णविराम करतो. छत्रपतींना असं बोलावं? हा? आता तर ढवळ्या कपड्या आल्यावर साहेब 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 साहेब. अरे घोरपडेस का काय सुमळे? हा इतका लोळायला की त्यानं पाय पडायच्या आधी तू ह्याच माळीची म्हणी त्याच्या पायाला घातली. पानचेट कुठला? महाराज फार दस्त संप्रदायातल्या लोकांनी वागावं. या देशातला सर्वोच्च श्रीमंत सुद्धा भाकरी गव्हा ज्वारीच्याच खातोय. ते का सोन्याच्या खाणार आहे का? आणि या देशातला वारकरी सुद्धा त्याच भाकरी खातोय. कशाला पानचेटपणा करायचा? हो हो. ज्याला एखादंच कळत नाही आणि त्यानं धर्माची पाडी आपल्याला शिकवा आणि ह्यो त्याच्या पुढं लोळ तू, हे तुला गधे इतका हानी नियम. विठाला विठाला विठाला. हरा हरा